नाही की आज दुर्दैवाने मी जसं वैयक्तिक टीका करणार नाही, पण मनसेवर बोलणार आहे. खास करून बोलायला लागणार. आज त्यांनी बोलायला भाग पाडलेला आहे. कारण मनसे असा एक पक्ष झालेला आहे. कदाचित आपल्याला आधी वाटत असेल की मनसे म्हणजे मराठी माणसासाठी लढणारा पक्ष, मनसे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे. गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा मनसे अशा पक्षाची ओळख झालेली आहे. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. हीच ती भाजप आहे ज्यांनी बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आर्थिक केंद्र असेल, अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल, महाराष्ट्रातून असेल, नेल्या गुजरातला. काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे? जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 5 लाख तरुणींचे रोजगार, नोकऱ्यांच्या संध्या उचलल्यात ह्या भाजपानी आणि नेल्या गुजरातमध्ये उचलल्यात मोदी साहेबांनी. नेल्या गुजरातमध्ये मनसेनी जो मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता तो तिकडच्या गुजरातच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी होता.